मित्रांनो, सगळ्यांना नमस्कार। आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, आता लागला आहे ऑफ सीझन लागल्यामुळे आपला जो मागचा व्हिडिओ होता तुम्ही बघितला असेल, औषध नवशे गवशे सगळे गायब झालेले। आणि पहिले कसं होतं, कोरोनाच्या आधी मित्रांनो पाणी बॉटल कंपल्सरी कोणी घ्यायचं नाही, आपल्यावर न घ्या आपण सुद्धा नाही घ्यायचो। आणि जेव्हा कोरोनानंतर प्रत्येक दुकान असो, मेडिकल असो, स्टेशनरी असो, इवन पान दुकान असो, सगळ्या ठिकाणी पाणी बॉटल ठेवायला लागले मित्रांनो। त्याच्यामुळे होलसेलवाल्यांना, रिटेलवाल्यांना सगळ्यांना फायदा झाला त्या गोष्टीचा। आणि अजून एक सांगायचं मित्रांनो, मार्केट सगळं आपलं नाही आहे। मार्केट करायचं असेल तर पेशंट ठेवावं लागतं, मार्केटला उधार द्यावा लागतं, त्याच्यानंतर सर्व्हिस द्यावी लागते। सगळ्या गोष्टी केल्यानंतरच मार्केटला आपण टिकू शकतो मित्रांनो। जे मागच्या व्हिडिओला आपण बोललो होतो, औषध सगळे गायब झाले, कारण की त्यांनाही आता कळालं असेल की ऑफ सीझन लागल्यानंतर काय होतं। सीझनमध्ये तर सगळेच माल विकू शकता, ऑफ सीझनमध्ये जो माल विकतो तोच राजा असतो। म्हणून विसरायचं नाही आणि मित्रांनो हारायचं नाही। आज आपले 10, 20, 50, 100 बॉक्स जात आहे, उद्या 200 जातील, 300 जातील, परत मायनस पण येतील। त्याच्यामुळे धंद्यामध्ये चढ उतार आज चालूच राहतो मित्रांनो। त्याच्यामुळे मला तर एवढं वाटतं, मला तर 7 वर्ष झाले या फील्डमध्ये मित्रांनो, मी तर असे भरपूर चढ उतार बघितलेले। आणि दिवसाला 1000 बॉक्स विकण्याची बी कॅपॅसिटी ठेवतो, आणि दिवसाला 20 बॉक्स विकल्यानंतर पण ती पचवण्याची कॅपॅसिटी ठेवतो। कारण की काय आहे, जेव्हा 20 बॉक्स विकतो ना तेव्हा मेंटेनन्स नाही निघत, 100 बॉक्स विकल्यावर सुद्धा मेंटेनन्स निघत नाही। कारण की आमचा मेंटेनन्स काढण्यासाठी आम्हाला कमीत कमी रोजचे 150 बॉक्स विकणे अनिवार्यच राहतं। त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो, हळूहळू चालू ठेवायचं, घाबरायचं नाही आणि व्यवस्थित मार्केट करत राहायचं। आज धंदा नाही आहे म्हणून दुकान बंद ठेवू, माणसांना सुट्ट्या देऊ असं नाही। जे माणसांनी आपल्याला सीझनमध्ये साथ दिली ना, ऑफ सीझनमध्ये बी पगार घ्यायची, माझ्या हिशोबाने पगार त्यांनीच घ्यावा। कारण की काय, सीझनमध्ये ऑलरेडी मेहनत केलेली राहते त्यांनी, आणि ऑफ सीझनमध्ये त्यांना आपण आकलून द्यायचं हे तर मला काही योग्य वाटत नाही मित्रांनो। जेही तुमच्याकडे असतील, जुने मुलं असतील, तुमच्याकडे जे कामगार असतील, त्यांना जीव लावा मित्रांनो। कारण की त्यांनी ऑलरेडी आपल्यासाठी 2-4 महिने मेहनत घेतलेली आहे, त्याचं फळ पण देण्याचं काम आपलं आहे। ऑफ सीझन लागलं म्हणून माणसं कमी करायचे, आणि सीझन वर लागलं म्हणून माणसं वाढायची, हे तर मला काही पटत नाही। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि इंस्टावर बघत असाल तर फॉलो नक्की करा मित्रांनो। बाय।